आणि एकंदरीत जर इतिहास जर पाहिला या हंगामातील मुर्दा स्पोर्ट्स मुर्दानं एका स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलंय, तर एका बाजूला जर पाहिलं जेम्स बॉन्ड राई या संघानं विजेतेपद पटकावलंय आणि तिसरी स्पर्धा आपण पाहतोय आगरी कोळी यंगस्टर चषक 2025च्या रूपानं या पर्वातील या हंगामातील एकंदरीत षटक क्रमांक 1 घेऊन मुर्द्याच्या वतीनं धनेश म्हात्रे येत आहेत. वन ऑफ दी एक्सपिरियन्स खेळाडू या एकंदरीत फळीतील जर पाहिलं मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा होतोय ऑफिशियली. पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज होत आहे धनेश म्हात्रे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न जश पाडील करता जश आणि हितेन ही जोडी मैदानाच्या आत जेम्स बॉन्ड राईच्या वतीने आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं मेंडेटरी पॉवर प्ले. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर पाहिलं 2 खेळाडू आपण पाहतोय. एक काऊ कॉर्नरला जवळपास एक क्षेत्ररक्षक आहे मिळच्या रूपानं. त्यानंतर धीरू आहेत लॉंग ऑफच्या दिशेला. आता मात्र बॅकफुटला जाऊन कडकचा प्रयत्न होता. फटका फसलाय पहिला चेंडूवर. जश पाटील हॅज टू बॅक टू डग आउट. मोठा धक्का मोठा मासा जाळ्यात फासलाय. इथे मात्र वन ऑफ द एक्सपिरियन्स इन द मुर्दा स्पोर्ट धनेश म्हात्रे यांना सेलिब्रेशन. आले ते म्हणजेच मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघामध्ये, कारण की महत्वपूर्ण खेळाडू जश पाटील इथे मात्र बॅक टू डग आउट झाले. तू बॅटर मैदानाच्या आत कोण आठवेल तो षटकार. मोरवा भाटीच्या मैदानावर 3 धावेची गरज असताना हितेश म्हात्रे ठोकला तो षटकार. विजयी षटकार. एकंदरीत सन्माननीय भास्करजी भोई साहेब यांचं इथे मात्र आगमन झालं. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे साहेब. भास्करजी भोई साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. आता मात्र टोळाला चेंडू. गॅप आहे खूप बेटा. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 1 बाउन्स येईल. हा पहिला चौकार या इनिंग मधील. जर पाहिलं शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी जरूर होता पण मात्र ज्या प्रकारे टर्न आणि बाउन्स प्राप्त झाला होता पण या चेंडूवर तो टर्न आणि तो बाउन्स मात्र जर पाहिलं बॉडी लाईनवर चेंडू आणि योग्य रीतीने टोलावलाय. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे जरूर. क्षेत्ररक्षक वेदांत येत आहेत मागच्या बाजूने. आहे खूप मोठा गॅप. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. बॅक टू बॅक हितेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. थँक्यू. अफलातून खेळी मैदानाच्या सुरू आहे. एकंदरीत हितेश म्हात्रेचा जर गॅप पाहिला मागच्या 10 ते 12 वर्षांमधील खेळा संघामध्ये ज्यावेळेला वळली लागायची एक क्षेत्ररक्षक म्हणून लागायची त्यानंतर मात्र स्वतः तब्दील केलं एक प्रामुख्यानं गोलंदाज म्हणून आणि तिथून मात्र जेम्स बॉन्ड राईटचा जवळजवळ कॅप्टन कूल म्हणून उपाधी आणि त्यानंतर मात्र आता ऑलराऊंडर म्हणून ज्या प्रकारे त्याने स्वतःला सिद्ध केलंय येणाऱ्या काळात अफलातून वेल डन.
मात्र सुरेख चेंडू, त्या सुरेख चेंडूला योग्य रीतीनं खेळून काढलंय, सन्मान दिलाय या चेंडूवर आणि ते काळाची गरज आहे योग्य रीतीने चेंडूला सामोरे जाणं. आणि ज्या वेळेला चेंडूला लूज डिलिव्हरी प्राप्त होते त्याला मात्र जास्तीत जास्त धावामध्ये कॅपिटलाइज करणं महत्वाचं असतं. धावफलक या एका धावणीशी धावून पोहोचलाय तो म्हणजेच 9 या आकड्यावर. चार चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर ते चांगल्या रीतीनं वाटचाल केलंय ती म्हणजे जेम्स बॉन्ड राही या संघाने. प्रामुख्यानं तो मुलाचा वाटा राहिलाय तो म्हणजे 2 चौकारानेशी हितेश म्हात्रेचा. आता जर पहिला हलक्या हातानं लेट कट केला हितेन सेन्सिबल. सहजासहजी हितेनच्या बॅटमधून अशा रीतीने फटके येणं म्हणजे सेन्स ऑफ क्रिकेट हा खूप बहरला गेलाय तो म्हणजे हितेनच्या माध्यमातून. कारण की हितेनची ख्याती आहे मोठ्यात मोठे घणेगाठी फटके करण्याची. डिफेन्सिव्ह आपण क्वचित वेळात पाहतोय हितेनला, पण आता मात्र काळाची गरज आहे. भागीदारी बिल्ड करणं महत्वाची आहे आणि या काळानुसार मैदानाच्या सिद्ध करणं महत्वाचं असतं. आता मात्र बिगिट करायचा प्रयत्न होता पण मात्र पाहिलं होतं धनेशनं अवे फ्रॉम द चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू सांगता षटक क्रमांक पहिलं संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना जेम्स बॉन्ड राई मजल मारतोय. 10 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. वेलकम बॅक. षटक क्रमांक 2 मैदानाचा सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर कुशलला आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर, माफ करा 10 धावा धावफलकावर. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर. पहिला चेंडू इथे मात्र वाईटचा इशारा, अवांतर धाव. हवेचा वेग जर पाहिला तर आता मात्र पूर्वेकडून पश्चिमेला आणि पश्चिमेकडून पूर्वेला वारंवार पाहायला मिळणार आहे या मैदानावर. बॅक टू बॅक वाईटचा इशारा. इथे मात्र कुठेतरी दिशा आणि टप्प्यावर नियंत्रण या दोन्ही चेंडूवर पाहायला मिळालं नाहीये. कदाचित हा हितेशचा दबाव आहे की काय. आता मात्र पुन्हा एकदा कुठेतरी शोल्डर रिलीज झाले नाहीये ती काय कुशलच्या माध्यमातून. कारण की दोन्ही चेंडू जर पाहिले तर आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्यानंतर जर पाहिला हा खूपच आखूड टप्प्याचा चेंडू ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर. बॅक टू बॅक 3 चेंडू जर पाहिले वाईटच्या स्वरूपात 1 बाउन्सची ताकीद इथे मात्र दिली जाते. थँक्यू अंपायर. आता मात्र विस टाइम स्ट्रोक आहे. भौमिक आहेत इंटरेस्टेड, करणार नाही कुठली चूक. नाव हितेश तुडीपाट. शॉट सिलेक्शन करताना ते मात्र चूक केलंय. बॅटच्या बॉटमला लागतोय चेंडू, जास्त वेळ हवेत राहतोय आणि मात्र 3 चेंडू वाईट हाताळल्यानंतर योग्य रीतीनं एक्झिक्यूट केलंय प्लॅनला आणि मात्र भौमिक चांगला झेल टिपलाय. थँक्यू नक्कीच मास्टर माइंड. कारण की 3 चेंडू अवंतर हाताळल्यानंतर लगेच जर पाहिलं भौमिक आपण पाहतोय
30 यार्ड सर्कल मध्ये येतात आणि त्या 30 यार्ड सर्कल मधून धनेश विकेटच्या मागे जात आहेत, जेणेकरून एक बॅकअप निर्माण होईल, थोडासा कॉन्फिडन्स देता येईल. हे छोटे मोठे प्रॅक्टिस असतात ज्या मैदानाच्या आत इम्प्लिमेंट करणं महत्त्वाचं असतं आणि या सर्व गोष्टी अनुभवातून येतात. ज्यावेळेला तुमच्याकडे शिकाऊ वृत्ती असते, अनुभव असतो, त्यावेळेला मात्र या गोष्टी बहरून येतात. त्यानंतर मात्र चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. बघा 3 चेंडू अवांतर हाताळल्यानंतर त्यानंतर विकेट प्राप्त करणं. आता मात्र ब्लॉकलचा मारा अतिशय योग्य रीतीनं कमबॅक केलंय. म्हणून म्हटलं जातं ना, कमबॅक इज बेटर दॅन सेट बॅक. पुनरागमन हे खूप महत्वाचं असतं आयुष्याच्या पटलावर आणि क्रिकेटच्या पटलावर. आता मात्र स्टोरवन डिलिव्हरी आहे, डिसीव्ह केलंय, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत, करणार नाही कुठली चूक. इथे मात्र सुरेख झेल, सिद्धार्थ टिपलाय झेल, संपलाय खेळ. बॅटर हितेनचा नाव, ही हॅज टू डिपार्ट. विकेट नंबर 3 डाऊन. बॅटर मैदानाच्या जतीनला पाहतोय आपण. बॅटर नंबर 5 मैदानाच्या दाखल होत आहेत. मधचा काळ जर पाहिला, जतीन थोडेसे क्रिकेट पासून लांब होते आणि आता मात्र मागच्या 2 वर्षात पुन्हा एकदा क्रिकेटच्या फील्डवर त्यांना पाहताना खूप आनंद होतोय. एक आपलातून खेळाडू होते, एक काळ गाजवला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा पुनरागमन केलंय त्याने जेम्स बॉन्ड राई या संघाकरिता. तो तर मात्र कुशलचं इथे कौतुक करावं लागेल. अतिशय योग्य रीतीनं पुनरागमन केलंय आपल्या गोलंदाजी मार्कवर असताना. आता मात्र केले चूक, त्या चूकला इथे मात्र दंडित केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय आउट ऑफ द पार्क. येतोय, गेला जतीनच्या बॅट मधून अफलातून षटकार. साहेबांना विनंती आहे, आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय धीरजी भोई साहेब. आता मात्र जर पाहिलं, मिस टाइम स्ट्रोक आहे, बॅटला एज लागून चेंडू ट्रॅव्हल होत आहे घोषांकित क्षेत्रात. 1 धाव. या एका धावाला स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21 या आकड्यावर. त्या षटकारांना मात्र थोडस वलय प्राप्त झालंय, जीवन संजीवनी प्राप्त झालंय, जो स्कोर कार्ड थांबला गेला होता. त्यानंतर सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आता मात्र दॅट्स अ ह्यूज स्ट्राइक, लांब 6. थँक्यू. आपण वळतोय सन्मानाकडे. आपल्याला जर पहिला जाऊन पोहोचला तर म्हणजे 27 या आकड्यावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर सन्मानशी भास्करजी भोईर यांचा इथे मात्र सत्कार केला जाईल. ठीक आहे, आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. तोपर्यंत मॅचचं जे वलय आहे अफलातून, काय अफलातून मॅच मैदानाची सुरू आहे. अति तटीची लढाई मैदानाची आपण पाहतोय. मान्यवरांची मांदिळी आपण पाहतोय व्यासपीठावर. सकाळच्या 17 पासून अनेक मान्यवर आम्हाला लाभले गेलेत. धावफलक 27 धावा. इथे मात्र जतीन
अफलातून फटकेबाजी करतो. मी का उल्लेख केला होता की जतीनने एक काळ गाजवला होता, काही वेळ काही काळाकरता क्रिकेट पासून दूर होते, पण आता मात्र तो एक्सपिरियन्स अजूनपर्यंत आहे. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला वेदांत वेगाने येत आहे, चेंडूवर चांगलं कलेक्शन, अफलातून कलेक्शन, पण मात्र दोन धावा रोखू शकणार नाहीये. चांगलंच इथे मात्र तालमेल या दोन बॅटर्स दरम्यान, चांगलं कोऑर्डिनेशन. धनेश टू यश करत, आता मात्र शफल होऊन चेंडूला दाडले, लब 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 मारलाय काय हाणलाय, हाणलाय काय ठोकलाय, ठोकलाय चेंडू सीमारेषा पार. 6. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड, 35 धावा. आता मात्र पुन्हा जर पाहिलं ओव्हर पिच डिलिव्हरी होती, कुशल आहे तिथे, कलेक्शन करतायत, कलेक्शन करून फेकी करतील तर मात्र एकच धाव. प्रयत्न केला होता या स्ट्रोकला कन्वर्ट करण्याचा सुद्धा, पण मात्र योग्य रीतीने चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एकच धावा. धावफलक जर पाहिला तर 36 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे अतिशय योग्य रीतीनं. कुणाच ठाऊक होतं की ज्यावेळेला पहिल्या चेंडूवर गडी प्राप्त झाल्यानंतर अशा रीतीने धावा ओघळल्या जातील, त्या म्हणजे जेम्स बॉन्ड राईटच्या वतीनं. आता जर का पाहिलं तर अफलातून चेंडू, सुरेख चेंडू आहे. पाहिलं धनेशनं यागडीला शफल झालेत, लगेच बॉडी वाचून चेंडू दूर खेचला गेला. अतिशय योग्य रीतीनं टर्न आणि बाउन्स प्राप्त झालाय. ओहो, अफलातून चेंडू, इथे मात्र स्पेस न डिसीव्ह केले. फसवा चेंडू, लूप दिला गेला होता, फ्लाइट दिली गेली होती. स्लोरमनचा अतिशय योग्य रीतीने वावर, फिंगरचा अतिशय रोलिंग केलाय चेंडूवर योग्य रीतीनं, आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव धनेशच्या माध्यमातून. दॅट्स कॉल्ड अन एक्सपिरियन्स, अनुभव. आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये, मिहीर आहे तिथे, करणार नाही कुठली चूक. जतीला इथे मात्र परतावं लागतंय. शेवटच्या चेंडूवर महत्वाची विकेट इथे मात्र प्राप्त करून दिली आहे धनेशनं. तदर मात्र षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर दाखला जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 3 गडीच्या मोबदल्यात 36 धावा. 4 गडीच्या मोबदल्यात 36 धावा. जेम्स बॉन्ड राई फलंदाजी करताना. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 36 धावा धावफलकावर. सन्मान्य कैलाजी म्हात्रे साहेब यांना सुद्धा विनंती आहे, पण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सन्मान्य कैलाजी म्हात्रे साहेब. सकाळच्या सत्रात तुमचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर मंथन भोईर दाखल होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट न. मैदानात जोडी जर पाहिली तर 2 युवा खेळाडू, प्रॉमिसिंग स्टार, अपकमिंग स्टार, त्यांनी सिद्ध केलंय आणि सिद्ध करून आपला धावा बोललायत या संघामध्ये आणि एकंदरीत या मीरा भाईंदर परिसरात.
प्रिन्स म्हात्रे आणि यश करत दोघं बॅट्समॅन आहेत. आता मात्र अतिशय वेगानं बॅट फिरवली होती, पण मात्र चेंडू जर पाहिला ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर. यानंतर धावांना स्कोर कार्ड पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 37 या आकड्यावर. पुन्हा एकदा जर पाहिलं वेट फॉर द अंपायर सिग्नल, तर मात्र बाईटच्या स्वरूपात एक धाव आणि वाईट +1 म्हणजे टोटल या 2 धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय म्हणजे 39 रन्स, 39 धावा. कुठेतरी अजून मंथनला तो टप्पा सापडला नाहीये की काय, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिले एक टॅक्टिस जरूर असतं, अवे फ्रॉम द बॉडी ठेवणं, वाईट ट्रम्पलाईनच्या जवळपास चेंडू ठेवणं, पण मात्र एवढं दक्षता घेऊन हे दोन बॅटर्स मैदानाच्या आत खेळी करतायत. आता मात्र फुल टॉसला हा चेंडू कन्वर्ट केलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. धनेश आहेत तिथे, चांगलं कलेक्शन आणि फेकी. तर मात्र या 2 धावा योग्य रीतीनं पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स या 2 बॅटर्स दरम्यान. 2 युवा खेळाडू, चांगलं फुटवर्क जरूर आहे, चांगला जोश आहे, आणि आता जोशला चांगल्या रीतीनं कन्वर्ट करणं मैदानाच्या आत ही मात्र महत्वाची बाजू असणार आहे जेम्स बॉन्ड राई या संघाकरता. आणि एका बाजूला मंथनला जर पाहिलं तर लगेच तो सुद्धा मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा करता अपकमिंग स्टार आहे. आता मात्र लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. अतिशय योग्य रीतीनं हा झेल टिपला गेलाय, टिपलाय झेल, संपलाय. फलंदाज प्रिन्स म्हात्रेचा खेळ. बॅक टू डगआउट. थँक्यू राजेशजी पाटील साहेबांचा इथे मात्र आगमन होतोय. बॅटर मैदानाच्या आत नीरज. तर नीरजनं षटकार ठोकला तर प्रत्येक षटकाराकरता किरणजी पाटील यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक. वडील अनाथाने करूच शकतात, या शंका नाहीये. तो तर मात्र मॅचच्या दिशेनं वळूया. स्कोर कार्डचा धावा पोहोचलाय ते म्हणजेच 41. मंथन इथे मात्र चांगलं कमबॅक केलंय आपल्या षटकामध्ये. आता मात्र सुरेख चेंडू, अफलातून चेंडू. हाच तो टप्पा, हाच तो चेंडू ज्याच्या वारंवार मागे लागला होता मंथन, आणि आता मात्र यशप्राप्ती झाली ती चेंडू डिलिव्हर करण्यात. मात्र सुरेख चेंडू आहे, बॅटची कडा लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय घोषांकित क्षेत्रात. एकच धाव, एका धाव्यानं स्कोर पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय म्हणजे 42 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. लागोपाठ 2 चेंडू अवांतर हाताळल्यानंतर अतिशय योग्य रीतीनं कमबॅक केलाय तो म्हणजेच मंथननं. आता मात्र लॉफ्ट केलाय सरसावून. फटका हवेत आहे. सिद्धार्थ तिकडे करणार नाही कुठली चूक, आणि ते मात्र नीरजला तंबूत परतावं लागतंय. धावसंख्या 42 असताना 6वा धक्का जेम्स बॉन्ड राई संघाला. ऋषभ
बॅटर क्रमांक 8 ऋषभ येतात मैदानाच्या आत. अतिशय योग्य रीतीने षटक. आणि बघा हे मोमेंटम ठरलंय या एकंदरीत इनिंग मधील, कारण की धावा लिकेज होत होत्या. त्यानंतर धनेशला षटकार आल्यानंतर धनेशने जी विकेट प्राप्त केली जतीनची, आणि तिथून मात्र 2 वाईट हाताळल्यानंतर चांगला कमबॅक केला मंथननं. आणि जवळजवळ ज्या धावा लिकेज होत होत्या त्या धाव्याला मात्र अंकुश लावण्यात यशप्राप्ती झाली, ती म्हणजे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाच्या गोलंदाजांना. आता मात्र सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढलाय, कुठलेही धाव मिळणार नाहीये. अतिशय योग्य रीतीनं मंथननं हे षटक, जबाबदारी दिली गेली होती त्या जबाबदारीला योग्य रीतीनं पेललंय आणि अतिशय योग्य रीतीनं गोलंदाजी हाताळलंय. षटक क्रमांक 4 संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 6 गडीच्या मोबदल्यात 42 धावा. प्रथमतः फलंदाजी करताना मैदानाची आता आपण पाहतोय जेम्स बॉन्ड राई या संघाला. थँक्यू. धावफलक जाऊन पोहोचला 42 रन्स. शेवटचं षटक मैदानाच्या आत. आता मात्र मार्गस्थ होतोय धीरू येतात गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 घेऊन. यश ला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. आता मात्र जर पाहिलं चेंडू हा फसलाय जरूर, कारण की अपेक्षितरीतीनं हा चेंडू जर पाहिला तितका बाउन्स मिळाला नाहीये. बागची कडा लागली होती पण मात्र तो झेल निसटला गेला. आता पाहूया 5 चेंडूत काय घडतंय. आता मात्र फटका फसलाय की काय, फसला होता पण चेंडू काय हाताला फासत नाहीये. बॅक टू बॅक जर पाहिले 2 झेल इकडे सुटले जात आहेत. ही खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे येणाऱ्या 4 चेंडू मध्ये की काय, कारण की हा झेल जर पाहिला चक्क यश गरजचा आहे, ज्याच्याकडे एबिलिटी आहे मोठ्यात मोठे फटके खेळण्याची. या अगोदरच त्याने या एक मोठा फटका एक्झिट केलाय ऑन साइडला, आणि त्याला मात्र अशा रीतीने जीवनदान देणं हे कितपत योग्य असणार आहे हा येणारा काळ दाखवूनच जाईल. आणि या जीवनदानाचं सो न करणं हे मात्र महत्वपूर्ण असणार आहे, ते म्हणजेच यश गरज करिता. धीरू पुन्हा आता सज्ज होत आहेत. आता मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत. सिद्धार्थ देताय जेल खाली, करणार नाही कुठली चूक, आणि इथे मात्र जेल टिपलाय, संपलाय खेळ. अक्षयच्या शेवटच्या क्षणी, हा महत्वपूर्ण क्षणी हा विकेट प्राप्त झालाय. दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज व्हायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कडे वळणार आहोत. तदर मात्र या मॅचच्या दिशेने वळूया. षटक क्रमांक शेवटचं म्हणजे 5वं षटक मैदानाच्या सुरू आहे. पहिली इनिंग जेम्स बॉन्ड राईच्या वतीने आपण पाहतोय.
धावफलक जर पाहिला तर 44 धावा. आता मात्र सुरेख चेंडू आहे, पण इथे मात्र जर पाहिलं संपर्क बाय आहे की बॅटने आले? बाईज आहेत ना, थँक्यू. धावफलक जर पाहिला तर 45 धावा. अतिशय योग्य रीतीनं मैदानाच्या आत षटक धीरूने मात्र हाताळलंय, कारण की लागोपाठ 2 झेल सुटल्यानंतर जो गोलंदाजाचा मोराल असतो, एकंदरीत आत्मविश्वास होतो, तो डावळला जातो आणि त्या आत्मविश्वासाला मात्र खंबीरपणे ठेवलंय आणि अतिशय योग्य रीतीने मैदानाच्या आत गोलंदाजी सुरू ठेवलंय. प्रत्येक दिवस हा वेगळा असतो आणि प्रत्येक दिवस हा नवीन चॅलेंज घेऊन येत असतो आणि त्या चॅलेंजला मात्र स्वीकारणं आणि त्या चॅलेंज अनुसार स्वतःला आपली कामगिरी सिद्ध करणं, स्वतःला ॲडॅप्टिव्हिटी ज्याला म्हणतात ते मात्र महत्त्वाचं असतं आणि त्या सिच्युएशनला अडॅप्ट करून अतिशय योग्य रीतीने मैदानाच्या आत गोलंदाजी केलंय ती म्हणजेच धीरून. आता मात्र सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, बॅटची इनर एज लागते, चेंडू ट्रॅव्हल होते बिहाइंड द विकेट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. या 2 धावा, या 2 धावांना जर का पाहिलं स्कोर कार्ड पुढे सरसला जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय इनिंग समाप्ती अखेरीस 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 5 षटकांमध्ये यजमान संघ स्वतः आयोजकाच्या भूमिकेत मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघासमोर या धावेचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल आणि धावा कशा रीतीने वाचवला जाईल पाहूया. तद्वर घेऊया छोटासा इनिंग ब्रेक. तर आपण सत्कार सोहळ्याकडे वळतोय. आपण सत्कार कळतोय तो म्हणजे सन्मान्य श्री भास्करजी भोईर साहेब यांचा. करून घरात यांना विनंती आहे आपल्या हस्ते सत्कार करायचे भास्करजी भोईर साहेबांचा. माईची उप देणारी शाळ आणि तुळसाचं रोपटं देऊन गो ग्रीन हा इनिशिएटिव्ह या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर सन्माननीय श्री कैलासजी म्हात्रे साहेबांचा ते सत्कार केला जातोय. चेतन पाटील यांना विनंती आहे आपल्या हस्ते सत्कार करायचे. त्यानंतर सन्मान्य श्री धीरजजी भोईर साहेब यांना विनंती करतोय, यांचा इथे सत्कार केला जातोय. कुशल भोईर यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते सत्कार करायचंय धीरजजी भोईर साहेबांचा. कुशल भोईर यांना विनंती आहे आपल्या हस्ते सत्कार करायचंय धीरजजी भोईर साहेबांचा. त्यानंतर मुर्दा गावपंच मंडळाचे अध्यक्ष राजेशजी पाटील साहेब यांच्या इथे सत्कार केला जाणार आहे. सोहम पाटील यांना विनंती आहे, गावपंच मंडळ अध्यक्ष मुर्दा राजेजी पाटील साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. सोहम पाटील यांना विनंती आहे. त्यानंतर सन्माननीय सुरेशजी पाटील यांचा जो सत्कार केला जातोय. नक्की त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल थोड्या वेळात, यात शंका नाहीये. मामा भांजे, यस, सोहम पाटील यांना विनंती आहे आपण सत्कार करायचा मामा यांचा. आता विचारून घे मामा मामाला काय देशील.
नक्कीच सुवर्ण संधी आहे भौमिक करता प्रत्येक षटकाराकरता सुरेजी पाटील यांच्या मार्फत 200 रुपयाचं पारितोषिक. यस 42 धावेचा सॉरी 49 धावेचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला आपण जर पाहिलं तर मोरवा आणि गोडदेव नाणेफेकीच्या कॉलसाठी सज्ज व्हायचंय. टॉसच्या बॉक्स मध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2. गाव पंचमंडळ अध्यक्ष राजेजी पाटील साहेब यांना विनंती आहे आपल्या हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचे. राजेजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकीचा कॉल करता टॉस का बॉक्स म्हणजे दाखल व्हायचे. यस मोरवा कॅप्टन आलेले आहेत हरीश पाटील. सामन्याला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ दी इनिंग सेकंड इनिंग आपण पाहतोय पंचांचा ऑफिशियल इशारा आलाय. गोलंदाजी मार्कवर जश पाटील आघाडीची जोडी मैदानाच्या दाखल झाले. 49 धावेचा पाठलाग करण्याकरता एका बाजूला वेदांत आणि दुसऱ्या बाजूला भौमिक. जश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट न. आता मात्र पहिला चेंडू अतिशय योग्य रीतीनं चाबूक शॉट चाबूक सुरुवात. डणू काही डगआउट मधून सेट राहून आलेत की काय वेदांत पाटील. पहिल्या चेंडूवर हा आकार चौकार. टॉस केला जातोय राजेजी पाटील यांच्या माध्यमातून. घोडदेव आणि आर के मोरवा दोन्ही संघांच्या कर्णधारांचा इथे मात्र सत्कार केला जातोय. एक शीतपेशी बॉटल आणि तुळशीचं रोपटं घेऊन अतिशय चाबूक सुरुवात इथे मात्र वेदांच्या बॅट मधून अफलातून स्ट्राईक 4 धावे करिता. इथे मात्र ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर वाईटचा इशारा अवांतर धाव. यापुढील सामना आर के मोरवा आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या दोन संघादरम्यान. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता मात्र नागपूरला जाऊन काय पंच केलाय अफलातून स्ट्राईक फुल पॉवर पंच 4 धावा. या फटक्याचं अवलोकन जितकं करावं तितकंच कमी. स्वतःला सावरलं बॅकफुटला जाऊन अतिशय योग्य रीतीनं पंच केलाय. ज्या प्रकारे वेदांतनं फटका एक्झिक्यूट केला होता त्याच पद्धतीने त्या क्षेत्रात भौमिकनं सुद्धा सुरुवात केली. धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 10 या आकड्यावर. आता मात्र मिस्टाईम स्ट्रोक आहे. फटका हवेत आहे. यश गरज करणं नाही कुठली चूक. या स्ट्रोकची गरज होती की काय. धावा या षटकात आल्या होत्या पण तरी मात्र जास्त धावेचा नाद आणि हा नाद मात्र वाया गेलाय. पहिला हादरा मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाला. पहिला हादरा बहुमुखच्या स्वरूपात धावसंख्या 10 असताना 49 धावेचा पाठलाग करताना
इथे मात्र चांगला कमबॅक केलाय, तिकडे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तिकडे लॉंग ऑफ मध्ये यश गरतनं. न्यू बॅटर मैदानाच्या सिद्धार्थची ती खेळी ओम ब्रह्मदेव गोडदेवच्या मैदानावर मी पुण्याला असताना पाहिली होती. अफलातून खेळी होती ती. त्याच प्रकारची खेळी या मैदानात सुद्धा साकार करावी लागेल. आता मात्र सुरेख फटका आहे, यश आहे जेलखाली, पण मात्र अतिशय चांगला एफर्टला मात्र दाद द्यावी लागेल. कारण की बहुतेक वेळा द्विधा स्थिती असते, झेलवर जावं किंवा नाही, पण मात्र आपल्याला विकेटची गरज आहे. हे पूर्णपणे यशला ठाऊक असताना 100% एफर्ट दिले कॅच करता आणि कॅच पर्यंत पोहोचते नाही, पण मात्र चेंडूला अतिशय योग्य रीतीने इकडे मात्र पकडलंय आणि मात्र अति चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. धावफलक जर पाहिला दुहेरी आकड्यात जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 11. 49 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतोय तो म्हणजेच मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाला. आता मात्र शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, पण मात्र शेवटच्या क्षणी पाहिलं की चेंडू अवे फ्रॉम द बॉडी आहे, हलक्या रीतीनं हा चेंडू ढकलून काढलाय. 1 धाव आणि एका धाव्याने मात्र पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरी इथे 49 धावेचा पाठलाग करताना 1 गडीच्या मोबदल्यात 12 धावा. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या सुरू होतोय. करण म्हात्रे येत आहेत गोलंदाजी मार्कवर. सिद्धार्थ आणि वेदांत ही जोडी मैदानाच्या आत अवेलेबल आहे. पहिल्या षटकात 12 धावा जवळजवळ सरासरी राखायची होती 10च्या घरात आणि ती राखली जाते 12च्या घरात. अतिशय चांगलं एकंदरीत डॉमिनन्स या पहिल्या षटकात आणि या पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज कशा रीतीनं करावं ते मात्र करून दाखवलंय. पण मात्र झोंबेची बाजू एका बाजूला जर पाहिलं तर एक गडी सुद्धा प्राप्त केलाय तो म्हणजे जेम्स बॉन्ड राई या संघानं. आता मात्र जर पाहिलं चांगला गॅप आहे तिकडे, खूप मोठा गॅप, पण यश गरत तिकडे पोहोचतायत वेगानं, कलेक्शन करून फेकी करतायत तर मात्र या 2 धावा. आता मात्र सुरेख चेंडू आहे, ते मात्र धावची संधी होती, पण मात्र तो धोका घेतला गेला होता, पण मात्र सुखरूपपणे शेवटच्या क्षणाला क्रीजमध्ये दाखल होत आहेत. थोडासा थ्रो जर अजून योग्य रीतीने असला असता तर धोका असू शकला असता, पण जर आणि तरला क्रिकेटमध्ये किंवा आयुष्यामध्ये थारा नाही आहे मित्रांनो. तर मात्र धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 15 या आकड्यावर. करण राईट आर्म राऊंड द विकेट न सिद्धार्थ करता. आता जर का पाहिलं ट्रम्प लाईनच्या अतिशय बाहेर, वाईटचा इशारा पंचांमार्फत, अतिरिक्त धाव लगेच कान मंत्रणा दिली जाते जश मार्फत कशा रीतीने चेंडू तुला हाताळायचे आहेत.
आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये जरूर होता पण मात्र चेंडूला भिडकावून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. दॅट्स अ ह्यूज मॅसिव्ह स्ट्राईक. 6 षटकाराची धावला जाऊन पोहोचतो म्हणजे 22 धावा. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला या षटकातील. आता मात्र आडव्या पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट केला प्रिन्स तिकडे करणार आहे कुठली चूक आणि ते मात्र तंबूत परतावं लागतंय. तो म्हणजे सिद्धार्थला दुसरा विकेटचं पतन. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक असं सहर्ष स्वागत करतोय. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा आयोजित आगरी कोळी यंगस्टरची स्पर्धा आपण पाहतोय. या पर्वातील तिसरं आयोजन. पहिलं आयोजन आपण पाहिलं होतं घोडदेवच्या मैदानात, दुसरं आयोजन पाहिलं होतं आपण RK मोरळ्याच्या मोरा भाटीच्या मैदानात आणि आता तिसरं आयोजन आपण पाहतोय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाच्या या जय धारावी मुर्दाच्या मैदानावर. सन्मानशी संजयजी भोईर साहेब यांचं इथे मात्र आगमन झालं. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. आता मात्र विस्तार स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. जतीन करणे कुठली चूक. बॅक टू बॅक विकेटचं पतन. जे प्रेक्षक युट्यूब वाचून जोडले गेले त्यांचे सुद्धा करतोय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाच्या वतीनं सहर्ष असं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय डिका स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग. नक्कीच या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि येणारे अपकमिंग इव्हेंट्स आपण पाहू शकता डिका स्पोर्टच्या माध्यमातून. धावफलक जर पाहिला तर 22 धावा. अजूनही 27 धावेची गरज आहे. 19 चेंडू आणि 27 धावा. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय CA मिस्टर विनय भोईर यांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. आता मात्र सुरेख फटका. अफलातून स्ट्राईक. गॅप आहे तिथे पण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जर का पाहिलं तर या धावा यायला पाहिजे होत्या. कुठेतरी लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. ही तिसरी धाव सहज मिळाली असती पण मात्र हो किंवा नाही यात वेदांत ठामपणे होते की तिसरी धाव मला नाही घ्यायची आहे आणि मात्र योग्य रीतीने हा कॉल ऍक्सेप्ट केला गेलाय. थँक्यू. 18 चेंडू आणि 25 धावा. एक अतिशय रंगलेला सामना आपण पाहतोय.
त्याचप्रमाणे विनंती करतोय मी मास्टर खेळाडू मुर्दा गावातील रत्नाकर बोहीर यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचंय. रत्नाकर पाटील माफ करा. अठरा चेंडू आणि 25 धाब्याची गरज. त्याचप्रमाणे मोरव्या गावचे सन्माननीय श्यामजी पाटील श्याम दादांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर असं नसतं व्हायचे. आयोजकांची विनंती आहे आपल्याला. 18 चेंडू 25 धावा. आता मात्र दोन प्रमुखाचे फलंदाज मुर्दा स्पोर्ट्स मुर्द्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. एका बाजूला एक्सपिरियन्स आहे आणि दुसऱ्या बाजूला अपकमिंग स्टार आहे. पहाड़ से आया जोर है. थँक्यू श्रीनगर के वीर. आणि त्या टीमचं नाव ऐकलं तर ISPL खेळाडू आपल्या गावातील आणि आपल्या विभागातील हर्ष भोईराची आठवण झाली. अठरा चेंडू 25 धाबा. काय घडेल या सामन्यात. आता मात्र अफलातून चेंडू. दॅट्स मॅसिव्ह डिलिव्हरी बाय जोश पाटील. अतिशय योग्य रीतीने चेंडू हाताळलाय. ज्या प्रकारे उद्दिष्ट होतं की अवे फ्रॉम द बॉडी टेम्प करायचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये मात्र सक्सेसफुल ठरता येत ते म्हणजे जोश पाटील. पुढचा चेंडू. आता मात्र पुढे स्टेप आउट येऊन चेंडूला धाडलंय लांब लांब लांब. दॅट्स अ ह्यूज 6. अतिशय देखणा फटका. मागच्या चेंडूवर जर छाप सोडली होती जश पाटीलनं पण या चेंडूवर मात्र छाप सोडली ती म्हणजे वेदांतनं. आता मात्र पुन्हा एकदा षटक पूल आहे. अतिशय वेगाने चेंडू ज्या रीतीनं मारला होता त्याच वेगानं मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल ते म्हणजे वेदांतला. नाव ट्विस्ट इन द गेम. या स्ट्राइक मध्ये जर पाहिलं पॉवर अफलातून होती पण ज्या रीतीनं एलिव्हेशनची गरज होती तो एलिव्हेशन मात्र प्राप्त झालं न करण्यानं इथे मात्र चांगला झेल टिपला तिकडे कॉर्नरला करण म्हात्रे यानं. न्यू बॅटर मैदानाच्या आत विनय. समीकरण जर पाहिलं तर 15 चेंडू आणि 19 धावेची गरज. अजूनपर्यंत समीकरण पूर्णपणे बॅलन्स आहे. एक मोठा स्ट्राइक मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा आणि एक विकेट तर नक्कीच जेम्स बॉन्ड राहील. लेट्स हॅव अ लुक. आता मात्र फटका फिरवलाय जरूर पण मात्र कुठलाही तालमेल पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र चांगल्या रीतीनं गोलंदाजी मैदानाच्या आत सुरू केलंय ती म्हणजे जश पाटीलनं. पहिल्या षटकात थोडा धावा लीक झाल्या होत्या पण या षटकात मात्र महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली ती म्हणजेच वेदांची ती म्हणजे जश पाटीलनं.
आता जर का पाहिलं तर वेट फॉर द अंपायर सिग्नल. ओके, आपण थोडस पिचिंग पाहतोय की चेंडू जी पिच लाईन आहे त्याच्या बाहेर कदाचित पिच झालाय की काय. इट्स अ व्हाईट बॉल. वन प्लस वन म्हणजेच या धावा मिळतील बाईच्या स्वरूपात 2 धावा. आता समीकरण जर पाहिलं 15 चेंडू आणि 17 धावेची गरज. 14 चेंडू आणि 17 धावेची गरज. काय घडेल. आता मात्र सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, योग्य रीतीने चेंडूला पिच केल्यानंतर अतिशय अपेक्षित रीतीने बाउन्स प्राप्त झालाय. अतिशय योग्य रीतीने शोल्डरचा वापर केलाय तो म्हणजे जशनं. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलली जात आहेत. इथे मात्र ध्येय महत्वाचं असणार आहे की तुम्ही कशा रीतीने ते ध्येय ठेवलंय. ती जिद्द मनाची आत ठेवणं महत्वाची असणार आहे. आता मात्र फटका लॉफ्ट केलाय हवेच्या विरोधात, पण मात्र चेंडू शेवटच्या क्षणी ते मात्र झेलच्या स्वरूपात तंबूत परतावं लागेल धनेशला. विजयाच्या दिशेनं, पण त्यानंतर आलेला तो विकेट वेदांच्या नावाचा, आणि त्यानंतर मात्र हा चांगला फटका एक्झिक्यूट होता, पण मात्र हवेच्या विरोधात तो थोडंसं खेळलं, थोडंसं कठीण होतं, पण तो फटका एक्झिक्यूट केला गेला होता, पण काही अंशी कमी पडतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रिन्स म्हात्रे. 12 चेंडू 17 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आत धीरू, विनय आणि धीरू ही जोडी मैदानाच्या आत पाहतोय. अजूनपर्यंत सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे, पण थोडंसं पारडं जर का पाहिलं तर जेम्स बॉन्ड राही या संघाचा जड आहे, कारण की प्रामुख्याचे फलंदाज आपण जर पाहिलं मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाचे डगआउट मध्ये दाखल झालेले आहेत. ती मात्र जोमीची बाजू असणार आहे, पण तरी मात्र विनय आणि धीरूकडे ती क्षमता आहे. ती क्षमता मात्र आता मैदानाच्या सिद्ध करावी लागेल. आता मात्र जर पाहिलं तिचे चांगला चेंडू हाताळलाय, चांगला ऑब्जेक्टचा मारा इथे मात्र पाहायला मिळतोय. कळून चुकलं नाहीये तो म्हणजेच बॅटर विनयला. आता मात्र जर पाहिलं बॅटची एज लागली, घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव, 10 चेंडू आणि 16 धावेची गरज. 10 चेंडू 16 धावा, आणि आता मात्र गरज आहे एक मोठ्या स्ट्रोकची. प्रिन्स इथे मात्र कशा रीतीने चेंडू हाताळतील, कारण की येणारे 3 चेंडू मात्र महत्वपूर्ण असतील, ते म्हणजे जेम्स बॉन्ड राईस संघाकरिता.
आता जर का पाहिलं वेट फॉर द अंपायर सिग्नल. हा चेंडू मात्र वैध आहे, अतिशय वैध रीतीने हा चेंडू हाताळला गेलाय. कारण की शफल झाले होते आणि हा चेंडू जर का पाहिला तर स्टिकच्या वरून ट्रॅव्हल झालाय. आता जर का पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक. प्रिन्स येत आहे जेलकाली, करणार नाही कुठली चूक. विनय हॅज टू डिपार्ट. सामना आता मात्र लांब जात चाललाय तो म्हणजे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाच्या वतीनं. जे आता समीकरण लांबलं गेलंय. 8 चेंडू आणि 16 धावेची गरज. प्रेमदीप येत आहेत न्यू बार्डर मैदानाच्या आत. प्रेमदीकडे सुद्धा क्षमता आहे, ती मात्र मैदानाच्या आत आता सिद्ध करावी लागेल. एका बाजूला प्रिन्सनं मात्र आपला धावा बोललाय मैदानाच्या आत. अति चांगलं मैदानाच्या आत गोलंदाजी सुरू आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर मात्र विकेट. बघा अनुभव आहे प्रिन्सकडे सुद्धा लेदर क्रिकेटचा, अतिशय योग्य रीतीनं ते ज्ञान इथे मात्र इम्प्लिमेंट केलं जाते. बघा ज्ञान असणं आणि त्या ज्ञानाला वापर करणं हे मात्र महत्वाचं असतं. आता मात्र ऑन साइडला विकेट करायचा प्रयत्न होता, अतिशय योग्य रीतीनं वेगानं यश आलं होतं चेंडूवर आणि त्यामुळेच मात्र दुसऱ्या धावेची संधी निर्माण झाली नाहीये. एकच धाव, एका धावानं 10 फलक पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 34 या आकड्यावर. समीकरण जर पाहिलं 7 चेंडू आणि 15 धावा. 7 चेंडू 15. बघा 14 चेंडू आणि 17 धावेची गरज असल्यानंतर आता मात्र जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 15 धावेची गरज, म्हणजे योग्य रीतीनं गोलंदाजी जेम्स बॉन्ड राहायची. आणि एकंदरीत प्रिन्स मात्र आता मात्र गोलंदाजी मागवत पुन्हा आता पाहतोय. आता मात्र फटका फसलाय की काय, यश आहे जेलकाली, करणार नाही कुठली चूक. इथे मात्र दिल्लीला परतावा लागेल. सामना चाललाय अजूनही लांब. मुर्दा स्पोर्ट्स मुर्द्याच्या वतीनं आता समीकरण जर पाहिलं 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. थँक्यू. 6 चेंडू आणि 15 धावा. स्वतःला संकटात आणण्याचं काम केलंय ते म्हणजेच मुर्दा स्पोर्ट्स मुर्दानं. कुठेतरी रणनीती जी आखली गेली किंवा ज्या प्रकारे एक्झिक्युशन झालंय ते कुठेतरी योग्य रीतीने झालं नाही, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो म्हणजे जेम्स बॉन्ड राई या संघानं. आणि तितकी दाद दाबी लागेल ती म्हणजेच प्रिन्स आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त केलेत आणि तो सामना जवळ आपल्याजवळ खेचून आणलाय. आता जर का पाहिलं तर डाऊन द लेग साइड वाईटचा इशारा. 6 चेंडू 14 धावेची गरज. आता मात्र शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी होती पण मात्र अलॉंग द ग्राउंड चेंडू खेळून काढला, डिफ्लेक्शन झालंय. आता जर का पाहिलं लॅक ऑफ कोऑर्डिनेशन
थँक्यू लॅक ऑफ कॉर्डिनेशन मुळे इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात तंबूत परतावं लागतंय कुशलला. 5 चेंडू आणि 13 धावेची गरज. समीकरण लांबलं जातंय. न्यू बॅटर मैदानाच्या आत मिहीर पाच चेंडू आणि 13 धावा. हितेश मात्र गोलंदाजी मार्कवर. आता मात्र प्रेमनं प्रयत्न केला आणि मात्र विकेटचं पतन. थँक्यू. शेवटची विकेट मैदानाच्या आत मंथन भोईर. 4 चेंडू आणि 13 धावेची गरज. तीन चेंडू आणि 12 धावेची गरज. जवळ सामना खेचून घेतलाय जेम्स बॉन्ड राई या संघानं आपल्या वतीनं. तीन चेंडू 12 धावा. मिहीरकडे स्ट्राईक आहे. एकंदरीत मैदानाचा आढावा घेतला आणि वातावरणाचा आढावा घेतला तर तितकंच काही फेवर मध्ये नाही आहे, कारण की हवेचा वेग जर पाहिला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतोय, त्यामुळेच कुठेतरी वेगळा प्रयत्न करावा लागेल. तो वेगळा प्रयत्न केला गेलाय पण मात्र कुठली धाव मिळणार नाहीये. दोन चेंडू आणि 12 धावेची गरज. आता मात्र विकेट डाऊन, प्ले डाऊन झालेत आणि ते मात्र मोठा विजय प्राप्त केलाय तो म्हणजे जेम्स बॉन्ड राई या संघानं. हॅलो चेक, कारण गरज होती. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो चेक.